श्री स्वामी समर्थ. कशात सगळ्या मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चिकन लपेटा कसा बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघा. सर्वप्रथम आपल्याला चिकन घ्यायचं आहे. बाउलमध्ये चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी जेवढं चिकन घेतलं आहे ते 4 ते 5 माणसांसाठी पुरेसं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. लाल तिखट, हळद, धना पावडर घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर दही 1 चम्मच. दही जास्त नाही घ्यायचे, आपल्याला 1च चम्मच घ्यायचे आहे. तर सर्व मिश्रण एकत्र करून व्यवस्थित त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण मिरचीचा पेस्ट घ्यायची आहे. तो व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटासाठी आपल्याला कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकून तेल घालायचं आहे. मीडियम आकाराचे 2 चम्मच या 3 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे. त्यानंतर तेजपत्ता, दगडफूल, 1 चक्रफूल, दालचिनी, मिरी, एक जास्त नाही घ्यायचा, एकच घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याच्यात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अद्रक लसूण पेस्ट आपल्याला घ्यायची आहे, ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे. बटाटा घ्यायचा आहे, मी सोलून घेतलेला आहे, मीडियम आकाराचा, जास्त नाही घ्यायचा. नंतर तर आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यात टाकायचं आहे. तो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर मग आपल्याला आपण आधीच लाल तिखट, हळद वगैरे टाकलेले आहे, पण थोडासा झणझणीत आगरीत बोलल्यावर झणझणीत असतोच. त्यामध्ये आपल्याला अजून 1 चम्मच मसाला आणि हळद ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं पाणी टाकून तो मंद आचेवर शिजत ठेवायचा आहे 10 मिनिटसाठी, 10 मिनिटासाठी. नंतर मग झाकण काढून त्याचंच पाणी झालेलं असतं. मग तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर परत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. कलर तुम्ही बघत असाल, छान कलर आहे. झाकण ठेवायचं आहे. पाणी त्याच्यात तसंच ठेवायचं आहे झाकणावर आणि मग 5 ते 6 मिनटं व्यवस्थित अजून आपल्याला शिजत ठेवायचं आहे. नंतर त्याचं व्यवस्थित पाणी झालेलं आहे ते चिकनचा, आपल्याला परत हलवून घ्यायचं आहे. बटाटा पण शिजत आलेला आहे. त्याच्यात आपल्याला फ्रेश क्रीम 1च चम्मच टाकायची, जास्त टाकायची नाही, 1च चम्मच फ्रेश क्रीम टाकायची आहे. त्यामुळे टेस्ट पण छान लागते आणि ग्रेव्ही पण छान होते. तर थोडंसं नॉर्मल याच्यावर शिजू ठेवायचं आहे. आपण मीठ टाकलेला, पण थोडंसं मला कमी वाटतं म्हणून मी थोडंसं ॲड केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावर मी कोथिंबीर टाकायची आहे. तर व्यवस्थित झालेला आहे बघा. तो झालेला, कलर पण छान आलेला आहे. आपण
काढून घेऊया. सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेतोय. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी नवीन आहे, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. नक्की शेअर करा आणि बघा तुम्ही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू आणि श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.